समीर, मला आयुष्यभर सकाळचा पहिला चहा तुमच्या बरोबर प्यायचा. या पुढचं प्रत्येक स्वप्न मला तुमच्या डोळ्यांनी पाहायचंय. तुमच्या हाताच्या उशीवर डोकं ठेवून माझ्या आवडत्या सिरियल्स एपिसोड्स बघायच्यात. सुखाचं प्रत्येक जागर आणि दुःखाचा प्रत्येक गोंधळ तुमच्या सोबत साजरा करायचाय. केसांची चांदी आणि हाताचा कापूस होईपर्यंत मला फक्त आणि फक्त तुमच्या सोबत राहायचे समीर. कराल का माझी सोबत? तुमची लिस्ट तशी लांब लचक आहे अर्पिता मॅडम. इन्स्टॉलमेंट मध्ये पूर्ण केली तरी चालेल. हा, मग परवडेल मला. ऑफर ऍक्सेप्टेड बायको. बायको म्हणजे तुम्ही मला तुमची बायको मानलं केव्हाच होतं, आज फक्त बोलून दाखवलं. अर्पिता मॅडम, कुठे हरवलात तुम्ही? तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून तुम्ही मला बोलवलं ना इथे. पण तुम्ही काहीच बोलत नाही आहात. अरे देवा, याचा अर्थ इतका वेळ मी स्वप्न पाहत होते. अहो, बोला काहीतरी. परत परत अहो, तुम्ही काही बोललाच नाही आहात. सगळं बोलले मी. कितीतरी दिवस बोलतेच आहे. तुम्हाला ऐकू येत नाही, मी काय करू? तुम्हाला चहा हवाय का? काही नको. मग तुम्ही का रागवलाय त्याचं कारण तरी सांगा. आता काय करायचं मी? अर्पिता मॅडम, गेले काही दिवस तुम्ही असं मध्येच काहीतरी वागताय ना, मला अर्थ नाही लागत आहे त्याचा. हा, ते कदम काका बोलले होते ना आपल्या चाळीतले वरती राहतात ते आता पटतंय मला. त्यांनी बायकोची व्याख्या काय केली माहितीये? जी कशाशी अग्री न होता उलट अँग्री होते, ती बायको. हसताय काय तुम्ही? आणि कौतुकाने काय सांगताय हे? आणि ही व्याख्या आहे तुमची बायकोची? हा, एकतर ना तुम्हा पुरुषांना काही गोष्टी कळत नाही. बायकोच्या मनातलं काही समजून घेता येत नाही, काही ओळखता येत नाही. आणि मग बायका चिडल्या ना की मग त्यांच्या नावाने खडे पडत राहतात. सॉरी 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 सॉरी, मी माझे शब्द मागे घेतो. कान पकडू. सॉरी. पण आता सांगा, तुम्ही कशासाठी बोलवलंय? काय महत्वाचं काम आहे? हा, ते सांग. एक मिनिट. ऐका ना, हे समर्पिता किचन हेच का? हो हो, हेच समर्पिता किचन. मला जेवणाची ऑर्डर द्यायची होती, त्यासाठी आलो होतो. अच्छा, या ना बसा. शूज काढतो, एक मिनिट. हा, बसा. बसू. नमस्कार, मी करमरकर. आता मला विचारा, मी इथे कसा आलो? कसे आलात? हे बघा, हे पॅम्पलेट, हे जे पॅम्पलेट आहे, अहो ते वाचून इथे आलो.
काय आहे ना, आमच्या घरी एक छोटासा कार्यक्रम आहे, त्यासाठी जेवणाची ऑर्डर देण्यासाठी इथं आलो. हे सगळं किचनचं काम तुम्ही पाहता का? नाही नाही, माझी बहीण आणि जीजू बघतात. हे किचन त्यांचं आहे. मी त्यांना पटकन कॉल करते, म्हणजे ते तुम्हाला सगळे डिटेल्स देतील. बरं बरं बरं, जरा लवकर हा, म्हणजे घाईत आहे थोडासा. हां. लागला फोन? नाही, ऍक्च्युली सर नेटवर्क नाहीये मला. मी बाहेर जाऊन पटकन कॉल करून येते. चालेल, लवकर आहे पण. हा हो, बसा तुम्ही. हा हा, या. समीर, मला ना एक मिनिट. नका घेऊ तो फोन. निकूचा फोन आहे, घेऊ की नको? घ्या, नक्की ना? निकूचा आहे ना, घ्या. हा निकी बोल. जीजू, हसायला काय झालं? नाही नाही, काय नाही काय नाही, बोल ना. बरं, ते क्लायंट आलेत, त्यांना एस्टिमेटेड बजेट हवंय. अरे वा, तू एक काम कर, तू त्यांना बसून ठेव आणि त्यांचं चहा पाण्याचं बघ, आम्ही येतोच. ओके, या लवकर. अर्पिता मॅडम, एक नवीन क्लायंट आलाय, त्याला फूडचं एस्टिमेशन हवंय. आपण निघूया, पण आधी तुमचं काय महत्वाचं काम आहे ना, ते पटकन सांगून टाका मला. नाही, पटकन सांगता येईल असं नाहीये. जाऊ दे, आपण जाऊ नाही, सांगा किचन. ना. नाही, नको, राहू द्या. खरंच मी नंतर सांगते. आता हे महत्वाचं आहे. चला. नक्की ना? म्हणजे तुमचा मूड वगैरे परत जाणार नाही ना? काय बायको कशी असते त्याचं लेक्चर वगैरे नाही ना देणार तुम्ही परत? अहो तुम्ही सांगा ना. नचिकेत दादा, त्या ताईंमध्ये आणि तुमच्यामध्ये जे काही चाललं होतं तो तुमचा प्रश्न आहे, पण बाबांनी जर हे बघितलं असतं ना तर त्यांना त्रास झाला असता. तुम्ही हे जे काही करताय ना ते चुकीचं आहे. अहो, कल्याणी वहिनी आणि गौरीची फसवणूक करताय तुम्ही. नाही रे जगू शकत तुझ्याशिवाय. मला सोडून जाऊ नको रे. गोष्टी हाताबाहेर चालल्यात. आधीच माझी कंडिशन बेकार आहे आणि त्यात आता ही भर. गौरीच्या शाळेची सगळी तयारी आधीच करून ठेवते. नंतर ऐनवेळी इतकी धावपळ होते ना, आणि मग काहीतरी राहूनच जात. आई, हे बघ ना, हे छान आहे ना? छान आहे. हे बाजारात लहान मुलांसाठी काय काय गोष्टी आल्यात बघ ना. काय डोकी लढवतात हे मार्केटिंग वाले. हे माझ्या लहानपणी आठवतं मला, हे काहीच नव्हतं. काय ग कल्याणी, हा सगळा खर्च सुद्धा तुझ्याच बाबांनी? नाही नाही आई, आपल्या बाबांनी दिले होते पैसे.
काय रे नचिकेत, काम झालं का तुझं? झालं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या ना तर पुढच्या आठवड्यात मला जिकडनं हवंय ना तिकडनं कॉल लेटर पण येईल. अरे वा. अरे हो, मला बरं आठवलं. कविता, निकीचा फोन आला होता. निकी म्हणत होती की आपले जाबाई बापू तिला म्हणाले. काय म्हणाला? काय म्हणत होता समीर? बाबा मी तुम्हाला सांगून ठेवतो, त्या समीरच्या प्रत्येक बोलण्यावरती विश्वास ठेवायची काही गरज नाहीये. नाही, तो जे काही बोलेल ते प्रत्येक वेळेस बरोबर असेल असं काही नाही. अरे हो 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 हो. अरे नचिकेत, जावई बापू काय म्हणाले ते ऐकून तर घे. तू असा उसळतोस कशाला? निकी म्हणाली की जावई बापू तिला म्हणाले की ते स्वतः आणि अर्पिता दिवसभर बाहेर आहेत. तेव्हा ते निकीला म्हणाले की दिवसभर समर्पिता किचन मध्ये थांब. तेव्हा आपली निकी दिवसभर तिथे थांबणार आहे, जेवायला रात्री घरी येणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. नचिकेत, तू अचानक समीरच्या विरोधात कसा काय गेलास? तुला काय वाटलं? काय सांगितलंय त्याने? नाही म्हणजे आम्ही मनावर घेऊ नये असं काही आहे का त्याच्याकडे सांगण्यासारखं? झालं सुरू तुझं? काहीतरी बडबडू नकोस. नाही नाही, सरळ सरळ सारवासारव करतोस तू नचिकेत. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. मला बघायला हवं. माझ्या बहिणीच्या मुलाचा 5वा वाढदिवस आहे. म्हणजे आम्ही 5व्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवलाय, त्यासाठी मी जेवणाची ऑर्डर देण्यासाठी आलो होतो. साधारण 100 ते 150 माणसं येतील. तेवढं जेवणाचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता ना? हो, घेतो ना. हो, आत्ताच आम्ही म्हणजे आजच आम्ही एक मोठी ऑर्डर पूर्ण केली. हो, वा 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 वा, छान छान. तुम्ही चहा कॉफी काही? नाही नाही नाही, चहा वगैरे खरंच काही नको. मी खूप घाईत आहे, जेवणाची ऑर्डर देण्यासाठी आलो, लगेच निघायचंय मला. ऐका ना, मी तुम्हाला मेनू सांगतो, तेवढं लिहून घेता का? हो, ठीक आणि एक महत्वाचं, अहो काय ना की माझ्या बहिणीच्या मुलाला मोतीचूरचे लाडू खूप आवडतात. तर साधारण 200 लाडू लागतील. 200 लाडू मिळतील का? हो, जमतील. हो हो हो. अरे वा, मग झालं. चला मेनू लिहून घ्या बरं. हा, कल्याणी वहिनीचा फोन. दी, मी आले कॉल. हा वहिनी बोल. अर्पिताच्या किचन मध्येच आहेस का? हो, मी बाबांना केलं होतं इन्फॉर्म. हा, तो समीर तिथेच आहे का? काय झालं? तू इतकी चौकशी का करतेस? नाही, आता बाबा सांगत होते की समीर आणि अर्पिता बाहेर गेलेत म्हणून तुला समीरने किचनमध्येच थांबायला सांगितलंय. तर नचिकेत पटकन रिॲक्ट झाला की त्या समीरचं नेहमी मनावर घेऊ नका, तो दरवेळी बरोबरच असतो असं नाही. व्हॉट? दादा असं म्हणाला? तेच तेच मला काही कळत नाहीये, म्हणून मी तुला फोन केला. हे बघ निकी, तुझ्या दादा आणि समीरमध्ये नक्कीच काहीतरी झालंय. तुझा दादा काही धड बोलत नाही हल्ली माझ्याशी, म्हणून म्हटलं समीरकडून काय घडले ते ॲटलिस्ट तुझ्याकडून तरी मला कळेल. नाहीतरी तुझं आणि समीरचं खूप चांगलं आहे. म्हणून म्हटलं तू त्याला विचार त्याला काय झालंय आणि मला सांग. वहिनी, हे असं इनडिरेक्टली नको. त्यातून ऑलवेज काहीतरी चुकीचं कम्युनिकेट होतं, आणि ही असली हेरगिरी करण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. हे बघ इंटरेस्ट ना मलाही नाही आहे, पण माणूस जर मोकळेपणाने काही सांगत नसेल ना तर असं इनडायरेक्टलीच विचारावं लागतं. निकी, 2 घरांमध्ये चांगले रिलेशन्स असावेत असं तुलाच कायम वाटत आलंय ना?
मग आता समीर आणि नचिकेतमध्ये काही बिनसलेलं असेल तर तुला चालणार आहे का? बघ म्हणजे तसंही नाही म्हटलं तरी नचिकेत नेहमीच तुझ्या आणि अर्पिताच्या टीम मध्ये असतो ना, कायम. तो तुमच्या टीम मधून बाहेर पडला ना तर तुलाच परवडणार नाही. बाकी तुझी मर्जी. खरंच काही झालं असेल का दादा आणि जिजूंमध्ये? गोष्टी उगाचच चिघळतील. त्यापेक्षा एकदा जिजूंशी बोललेलं बरं. ते सांगतील मोकळेपणाने. वा, आपलं जेवणाचं बजेटचं गणित जुळतंय. हा, आज मी संध्याकाळी घरच्यांशी बोलतो आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला मी जेवणाचा ऍडव्हान्स पाठवून देतो. चालेल ना? चालेल. हो चालेल. कसं तरी वास येतोय ना? ते मागे महानगरपालिकेतले लोक काहीतरी जाळतात, त्याचाच वास आहे. अच्छा, बरं ठीक आहे. बरं येतो. हा, येतो वहिनी. चला, नाव खूप छान आहे. मस्त. चला. मिळाली ऑर्डर? मिळाली. ग्रेट. बॅक टू बॅक सेकंड ऑर्डर. हो. काँग्रेस जिजू. थँक्यू. बरं निकी, आम्ही आता आलोय दोघं. तू घरी जाऊन आराम कर. हो हो. हा, मी जाते घरी. पण काय ग? काही बोलायचंय का? ऍक्च्युली जिजूंशी थोडं बोलायचंय. बोल ना. जिजू, तुमच्यामध्ये आणि नचिकेत दादामध्ये काही झालंय का? काय जबरदस्ती चालली तुझी? माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करू नको समीर. नाही, असं काय घडेल? आणि मुळात आमच्यामध्ये काही व्हायला आमची भेटच होत नाही ना. हा बरोबर बोलतायत ते. ते कुठे भेटतात? नाही अगं, वहिनीचा कॉल आला होता. म्हणजे तुम्ही इथे नाही आहात तर जिजूंनी मला थांबायला सांगितलं होतं ना. सो मला उशीर होतो हे मी बाबांना कळवलं. तेच वहिनी दादाला सांगत होती. तर दादा अचानक रिॲक्ट झाला की समीरचं इतकं मनावर घ्यायची काहीच गरज नाहीये. प्रत्येक वेळेस तो बरोबर असतो असं काही नाहीये. असं बोलला दादा? हो, वहिनीला सुद्धा हे ऑड वाटलं. म्हणूनच ती म्हणाली की एकदा विचार, त्या दोघांमध्ये काही बिनसलंय का. त्यांना खरं सांगावं का? नाही नाही, नको. गोष्टी जास्तच बिघडतील आणि नचिकेत दादांचा विश्वास उडेल माझ्यावरचा. शिवाय मी त्यांच्याशी बोललोच आहे. होपफुली ते बाहेर पडतील चुकीच्या गोष्टीतून. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. आणि पाहावं त्यांनी त्या बाईचा नाद सोडलाय का. पण जर सोडला नसेल तर मात्र अर्पिता मॅडम आणि निकीशी बोलावं. समीर, हा, काय झालं? एवढा कसला विचार करताय? नाही ते मी आठवत होतो जरा, नचिकेत दादा आणि माझ्यामध्ये काही झालंय का. पण तसं काही नाही आहे. कदाचित त्या दिवशी तो प्रकार झाला ना, अधिक वाहनाच्या दिवशी, त्यामुळे ते अपसेट असते. म्हणून चुकून बोलून गेले असते. अहो पण तेव्हा तुम्ही कुठे काय बोलला होतात? मीच बोलत होते. हो बरोबर आहे, पण त्यांना असं वाटलं असेल. जाऊ दे ना, आपण कशाला किस पाडतो या सगळ्याचा. मी जरा फ्रेश होऊन येतो. हा, हा. तुमची बॅग ठेवायची आहे का? नाही नाही, मी ठेवते. राहू दे तुम्ही. हो दे, मी ठेवतो. अहो मी ठेवते. बरं दी, चल मी निघते आता. हो. दीप, काय झालं? मला सांग, तू जिजूंना सांगितलंस तुझ्या मनातलं? अगं, आम्ही भेटलो बाहेर, पण मी सगळं मनातच बोलले. म्हणजे अगं,
हसू नकोस तू. आणि मग मी त्यानंतर एकदम अशी मनाची तयारी केली की आता सगळं खरं खरं सांगायचं. मग आणि मग तेवढ्यात तुझा फोन आला. सॉरी. असू दे. तू परत ट्राय कर हा. चिकाटी सोडू नकोस. हो मी आता सांगणार आहे त्यांना. आणि आता कुठेही बाहेर वगैरे जाणार नाहीये. इथेच याच रूम मध्ये मी त्यांना माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे. फक्त तू आता फोन करून डिस्टर्ब करू नकोस. नाही करत. मी निघाले. बाय बाय. नीट जा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. नीट जा. काय जाळतायत ना, घाण वास येतोय नुसता. काम झालं. काम झालं. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हाय मॅडम, हे असं आपल्याला ते काय सोफिस्टिकेटेड काय म्हणतात ना, ते आपल्याला अशी सवय नाही हो. थांबा जरा 2 मिनिटं थांबा. अरे आत्ता बरं वाटलं मॅडम, आत्ता बरं वाटलं. हा आता तुम्ही ते विचारलं ना, ते मी तुम्हाला सांगतो. मी तिथं गेलो होतो. ते काय म्हटले तुम्ही, ते तिथं ते काय काय किचन समर्पिता किचन. समर्पिता किचन. हा ते समर्पिता किचन मध्ये मी गेलो होतो. तिथे आहे ना एक पोरगी होती हो, बारीक अशी तुडमुडीशी पोरगी होती. काय नाव? निकी. हा निकी नावाची पोरगी होती. पण मॅडम मी तिथं गेलो आणि निकी नावाची जी पोरगी होती ना, ती फोन करायला म्हणून बाहेर गेली. त्याच वेळी मी काम. मी बाहेर जाऊन पटकन कॉल करून येते. चालेल लवकर या पण. हो बसा तुम्ही. हा हा या. अहो मॅडम काम एकदम परफेक्ट झालंय. एकदम 100% परफेक्ट. त्याची काळजीच करू नका. आतापर्यंत त्या खोलीमध्ये आहे ना, जो सिलेंडरचा जो काही गॅस आहे ना, तो लीक व्हायला सुरुवात सुद्धा झाली असेल. आणि पुढच्या 2-3 तासामध्ये फुल हाऊस, एकदम हाऊसफुल गॅस पूर्णपणे हाऊसफुल होऊन जाईल मॅडम. गुड. पण या सगळ्या दरम्यान त्या खोलीत कोणीतरी गेलं आणि गॅसचा वास आला तर, किंवा तो गॅसचा वास सगळ्या चाळीभर पसरला तर त्याचं काय? गुड क्वेश्चन. एकदम गुड क्वेश्चन. मला ज्यांनी ज्यांनी सुपाऱ्या दिल्यात त्या सुपाऱ्या मी 100% वाजवल्यात. काळजीच करू नका मॅडम तुम्ही. आणि हा आता तुम्ही तो प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता? गॅस.
गॅस लीक झाला आणि तो कोणाला कळला तर अहो मॅडम तुम्हाला मी सांगतो, त्या जी काही चाळ आहे त्या चाळीमध्ये मी गेलो, तिथला आढावा घेतला, होल चाळीचा आढावा घेतला आणि ते किचन काय समर्पिता किचनच्या बरोबर माग एक मोकळं मैदान आहे आणि त्या मोकळ्या मैदानाचा वापर मी केला. आता विचारा कसा केला? कसा गेला? हा. तर त्या मोकळ्या मैदानामध्ये मी काय केलं, आपली 2-3 माणसं ठेवली. कशासाठी विचारा? कशासाठी? हा, रबर जाळण्यासाठी. आता तिथं जी माणसं ठेवलीत, आता लोकांना संशय येईल ना तिथं माणसं काय करतात, है की नाही? अहो मॅडम, ती माणसं तिथं महानगरपालिकेच्या कपड्यात म्हणजे वेशात रबर जाळतात. तिथे काय होईल माहिती का? तिथल्या आजूबाजूच्या लोकांना काय वाटेल की तिथं महानगरपालिकेचं काहीतरी कामच सुरू आहे बुवा, है की नाही? वाटेल की नाही? मग मॅडम रबर जाळतायत, रबरला एक स्मेल असतो, वास असतो का नाही? आणि गॅस जो खोलीमध्ये मी लीक केलाय त्याला एक वास असतो की नाही? गॅसचा वास, रबरचा वास, दोन मिक्स, एकत्र मिक्स. आणि मग लोकांना कळणारच नाही रबर का वास कसला आणि गॅसचा वास कुठला. आणि आपलं काम फत्ते. त्या अर्पिता मॅडम ज्या आहेत त्या तिथं गेल्या, ते समर्पिता किचनचं दार उघडलं, आत गेल्या, किचन जवळ गेल्या आणि माचीची काडी पेटवली की परिणाम बोलून दाखवायचे नसतात, ते प्रत्यक्ष बघायचे असतात. आणि हा तर फ्री शो आहे. अरे उठ ना, काय लोळत पडलाय? दिवे लागण्याची वेळ आहे ना. हा, तो मोबाईल फेकून द्या, आता मी फेकून देईन. उठ. नीलू, काय दिवे लागण्याची वेळ आहे, हळू बोल. डोकं फिरवू नकोस माझं. आधीच त्या चाळीच्या मागे काय रबर जाळताय, त्या वासाने ना माझं डोकं फिरलंय. त्यात तू अजून डोकं फिरवू नकोस. उठ उठ उठ. उठलोय. काम डाऊन यार. अर्पिता मॅडम, हे 2-2 दिवे कशासाठी? अहो, हा दिवा समर्पिता किचनच्या देवाऱ्यासाठी आहे. मग तिथला दिवा तिथे पेटवायचा ना? हो, उद्यापासून तेच करणार आहे. आज काय झालं, मी नवसादजींना फोन केला होता. त्यांना आपल्या समर्पिता किचनची गुड न्यूज दिली, उद्घाटनाबद्दल सांगितलं, पूजेबद्दल सांगितलं. खूप खुश झाल्या त्या. तेव्हा आजींनी मला सांगितलं की देवीचा टाक या देवाऱ्यात आहे ना, मग इथे दिवा लावून पूजा कर, आपल्या समर्पिताच्या यशासाठी प्रार्थना कर आणि मग हा दिवा तिथे नेऊन ठेव. म्हणजे कसं आपल्या नवीन व्यवसायाला देवीचा आशीर्वाद मिळेल ना, म्हणून. हे एक बरं सुचतं तुम्हाला. आमच्या कोणाच्या डोक्यात आलं नाही, पण तुम्ही बरोबर नवसादजीला फोन केलात. चला, या निमित्ताने तिचाही आशीर्वाद आपल्याला मिळाला. हो. चल. सगळं आपण ठरवल्याप्रमाणेच झालं असेल ना? आतापर्यंत सगळी खोली गॅसने भरली असणार. रबरच्या वासामुळे कोणाला कळणार सुद्धा नाही. फक्त आता काडी उडायचा अवकाश आहे.
दिवे लागण्याची वेळ आणि दिवा अचानक शांत होत होता. चांगलं नाहीये. कसला वाईट संकेत तर नसेल ना?